फिर उधर मैं उसका इलाज चालू किए। तर आणखी महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत, मात्र या क्षणाला संजय राऊत बोलतायत, थेट पाहूयात। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे सर्व नेते जातायत, फिरतायत आणि हे जे काय तुम्हाला असं वाटतंय की डॅमेज झालंय, फूट पडली आहे, लोक सोडून गेले, असं काही नाही। आता तुम्ही इथे पाहिला असेल, जी शिवसेना इथे आहे ती शिवसेना इथे मला भेटायला आली होती ना, सगळे पदाधिकारी। बघा, एखाद दुसरा आमदार गेला म्हणजे शिवसेना गेली असं होतं। 40 आमदार गेले, 40 नेते गेले असतील त्या भागात, पण पक्ष खाली जमिनीवर। महाराष्ट्रामध्ये कोणत्याही क्षणी निवडणुका तुम्ही घेतल्यात, का टाळतात मला माहित नाही। महानगरपालिका असेल किंवा अन्य निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्या भीतीपोटीच टाळतायत ना। कधी निवडणुका घ्या, शिवसेना पहिल्यापेक्षा जोमानं, नवीन चिन्हावर, मशाल असेल तर मशाल, बरं का, आम्हाला चिंता नाही, नवीन चिन्हावर सुद्धा शिवसेना विजयी होईल असं एक प्रचंड असं लोकांमधला एक चीड जी निर्माण झाली आहे या सगळ्या घटना घडामोडींमुळे, ती उफाळून बाहेर। शिवसेनेला कुठेही तडा गेलेला नाही। आता नाशिकचं म्हणाल तुम्ही किंवा या उत्तर महाराष्ट्रात, मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि माझा शब्द आहे, ज्या भागातले जे खासदार आमदार निवडून गेले, आम्ही निवडून दिले, त्यांनी परत निवडून देऊन दाखवा। खासदार गोडसे, बरं का, यांची तर राजकीय करिअरच संपलेली आहे, आम्हीच ती घडवली होती शिवसेना। आणि जे आमदार गेले आहेत, अगदी नांदगाव पासून ते मालेगावपर्यंत जे कोणी असतील ते, त्यांनी परत निवडून देऊन दाखवावं ना। हा आत्मविश्वास कशातून येतो? हा आत्मविश्वास जेव्हा आम्ही बाहेर फिरतो, लोकात जातो आणि लोकांमधला आत्मविश्वास आणि चिड पाहतो, त्यातून आम्हाला आत्मविश्वास आहे की हे सगळं महाराष्ट्र आज शिवसेनेच्या पाठीशी परत उभा राहतोय आणि किंबहुना अधिक ताकदीनं उभा राहतोय। आणि आज नाशिकला मी कालपासून पाहतोय, लोक भेटतायत, सामान्य लोक भेटतायत, शिवसैनिक भेटतायत, पदाधिकारी भेटतायत आणि सगळे जागेवर आहेत। काही पालापाचोळा उडून गेला असेल, तू इकडे तिकडे उडतच असतो, आज या गटात, उद्या त्या गटात, हे काय नवीन नाही ना राजकारणामध्ये महाराष्ट्रात। शिवसेना आहे तशी, नवीन नाही तर मग एवढं गद्दार, खोके, वारंवार अशी टीका आहे ना। खोके म्हणजे खोकेच, टीका म्हणजे आहे ना, गद्दारच आहेत ते। बघा, नाही, फरकच पडत नाही तर मग का वारंवार प्रत्येक सभेत उल्लेख केला जातो? फरक पडत नाही म्हणजे लोकांनी स्वीकार, लोक बोलतात ना खोकेवाले, आम्ही कुठे बोलतोय, लोक। ते तुमच्या बच्चू कडूचं पाहिलं असेल, आम्ही लग्नात गेलो, मुंजीला गेलो, बारशाला गेलो, लोक बाहेरून खोकेवाले आले म्हणतात ना। गावात जा, काल वैजापूरचे आमदार, मालगाव म्हणजे वैजापूरचे आमदार ना, ते गावातून लोकांनी या फुटलेल्या आमदाराला फक्त चपला मारायच्या बाकी ठेवलंय, तो बाहेर काढलाय। ठिकठिकाणी हीच परिस्थिती आहे। आज सरकार आहे, थोडी सुरक्षा जास्त दिली आहे म्हणून सगळं चाललंय। बाकी मला या सगळ्या आमदार किंवा खासदारांचं भविष्य मला काय फार चांगलं दिसत नाही। सुरक्षा लोक मारतील हे मी कशाला सांग। आता आमची सुरक्षा काढली, आम्हाला कोणी हात लावते का? हे सरकार बदलल्यावर माझ्यासारख्या माणसाची सुरक्षा काढली, आम्हाला कोणी, आम्ही एकटे फिरतोय, बरं का, आम्ही फिरतो ना एकटा मर्दासारखा। आम्ही म्हणतोय का आम्हाला सुरक्षा द्या म्हणून? सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवा। तुम्हाला सुरक्षा हवी आहे याचं कारण तुम्हाला भीती आहे। तुमच्या घराबाहेर फौजफाटा उभा केलेला आहे, हा मागे पुढे पोलिसांच्या गाड्या बंदूकधारी आहे, म्हणजेच तुम्हाला भीती वाटते जनता खवळली तर काय होईल, आणि जनता खवळली तर। राऊतसाहेब, आपण सुहास कांदेंच्या मतदारसंघात थोड्या वेळातच जातात, मध्यंतरी म्हटलं जात होतं की मंत्री दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्यात काही मतभेद आहेत, नाराजी आहे। बघा, माझी जी माहिती आहे, मी फक्त पक्षाचा नेता किंवा खासदार नाही, मी सुद्धा एक संपादक आणि पत्रकार आहे। मुळात माझा पिंड रिपोर्टरच आहे अजून।
आणि त्यात क्राईम रिपोर्ट. त्याच्यामुळे मला कोणाच्या डोक्यात काय क्राईम चालले हे मला पक्क कळतं आहे आणि त्या गटामध्ये आता काय चालू आहे एकमेकांच्या विरुद्ध याची पक्की खबर माझ्याकडे आणि त्यांचे स्फोट लवकरच होते. नाही, पण काय सुरू आहे, काय थोडी हिंट द्याल का? हिंड कशाला देऊ, जेव्हा स्फोट होतील तेव्हा कळेल ना. त्याच्यामुळे काय ते तुम्ही म्हणताय कोणते कांदे आणि हा मग ते भुसे यांच्यात त्या थोडेसे पक्षातल्या ठिणग्या उडतायत उडू द्या. पण नारायण राणे यांनी असं सांगितलं संपादकचे तुम्ही सहसंपादक झालेले आहात म्हणून. आ नारायण राणे यांनी जी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली त्यांचं डोकं ठिकाणावर नाही. त्यांना त्यांचं काय लक्ष देत आहे. संजय राऊत सामन्यात ज्या पदावरती होते त्या पदावरच आहेत. मी तुरुंगात असताना त्याच पदावर होतो आणि तुरुंगानंतर बाहेर आल्यावर पण त्याच पदावर आहे. अरे काय तुम्ही त्यांना महत्व देताय, सोडून द्या. 2-3 दिवसांपूर्वी म्हणजे 2-3 आठवड्यांपूर्वी एक नाराजी व्यक्त केली होती अहो, पालकमंत्री ते आणि कामकाजा विषय. मी त्यांच्यासाठी पत्रकार परिषद नाही घेतली. ऐका नाही एक खतखत आहे म्हणून मंत्रिमंडळ विस्तार. मी गद्दार किंवा जे खोकेवाले आमदार आहेत त्यांच्यासाठी पत्रकार परिषद नाहीये. बघा ह्यांच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलाय. जसं युवा सिनेमात अमिताभच्या हातावरती होतं ना, मेरा बाप चोर आहे. युवा सिनेमामध्ये अमिताभ बच्चन ह्याच्या हातावरती गोंधला होतं, मेरा बाप चोर आहे. तसं ह्यांचे नातेवाईक, ह्यांची पोरं, ह्यांची बायका, बरं का, उद्या लोक म्हणतील हे गद्दार आहे इनके सब, आणि यांच्या कपाळावरती ते शिक्का बसलेला आहे गद्दार आहे. यांच्या पिढ्यानपिढ्यांना ही गद्दारी आता शांतपणे जगू देणार नाही. पण गेलेले परत आले तर घ्याल का? अरे सोडून द्यावं तो प्रश्न. आपण नाशिकमध्ये भेट दिली. राऊतसाहेब, सावरकरांच्या संदर्भात शिवसेनेची कायमच अत्यंत स्पष्ट अशी भूमिका अजून आहे. मात्र संभाजी ब्रिगेड ज्यांच्याशी आपण युती केली आहे त्यांनी बघा तो विषय नाशिकमध्ये- बघा, त्याच्यावरती काय भास्कर जाधवांनी उत्तर दिलं. आपण आज नाशिकमध्ये भेट दिली, काय चर्चा वगैरे झाल्या का काही? अनेक चर्चा झालेल्या आहेत. आमचे तर लोक सगळेच आहे. नक्कीच लोकसभेसंदर्भात विषय झाला, आमदारकी संदर्भात झाला, कॉर्पोरेशन महानगरपालिकेसंदर्भात झाला. विषय पक्षाचे होतच असतात. म्हणून तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतोय ना, जे खासदार इकडले सोडून गेले आहेत त्यांनी स्वतःची कबर खणली आहे राजकीय. ते गेले आता, प्यारे झाले. नाशिक लोकसभेसाठी काय चेहरा? हेमंत गोडसे का चेहरा होता का? शिवसेना हा चेहरा. शिवसेना 4 अक्षर हा चेहरा. शिवसेनेची 4 अक्षर ही ताकद आणि हजारो शिवसैनिक, लाखो शिवसैनिक गावागावात जे आहेत त्याच्यावर खासदार आमदार निवडून येतात. एखादे गट निर्माण करून कोणी निवडून येत नाही. किती तुम्ही खोके लावा, या राज्याची जनता खोक्याला विकली जात नाही. आमदार विकले जात असतील, खासदार विकले गेले असतील. राऊतसाहेब, सीमा प्रश्नावर एक मुद्दा आहे की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा डिवचल्याचं पाहायला मिळते. जतमध्ये त्यांनी पाणी सोडलेलं आहे, म्हणजे पाणी पुरवठा अतिरिक्त पाणी सोडलेलं आहे. याच मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यामध्ये जलसमाधी घ्यायला पाहिजे. या महाराष्ट्रावरती इतक्या अशा पद्धतीचं आक्रमण आणि अतिक्रमण गेल्या 50-55 वर्षात झालं नव्हतं. बाजूच्या राज्यातला एक मुख्यमंत्री तुम्हाला सरळ डिवोर्स आव्हान देतो या महाराष्ट्रात. ते जे पाणी सोडलंय ना, चुल्लूभर पाणी में डूब जाओ म्हणतो ना आपण, जा त्या पाण्यात जलसमाधी घ्या जर तुम्हाला स्वाभिमान असेल ना. ज्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली म्हणताय, मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? कुठे गेला स्वाभिमान तुमचा? कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुंकतोय या सरकारच्या. काय सांगताय आम्हाला हे मुख्यमंत्री, आम्ही 3 महिन्यापूर्वी क्रांती केली. क्रांती करा ना आता. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज अपमान सुरू आहे. काय तुमची क्रांती? काय क्रांतीची वांती झाली का आता? नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान, त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. गुजरातच्या एका प्रचार सभेत, फार महत्वाचा विषय आहे, समजून घ्या तुम्ही. गुजरातच्या एका प्रचार सभेत मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांनी एका भाषणाच्या ओघात सांगितलं की नरेंद्र मोदी हे 100 तोंडाचे रावण आहेत का?
त्याच्यावर नरेंद्र मोदी यांनी अश्रू ढाळले आणि म्हटले, पहा, हा माझा अपमान नसून गुजरातचा अपमान आहे, गुजरातच्या सुपुत्राचा अपमान आहे आणि त्याच्यावर निवडणूक आता लढवली जाते. पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊन भाजप आणि शिंदे गट का जो आहे तो गप्प बसलाय. छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही होत आहे. आणि आम्ही जे बोलतो आहोत छत्रपतींवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर, तेव्हा राधाकृष्ण विखे पाटलांचे मी आज मगाशी निवेदन ऐकलं. मला फार दुःख झालं की विखे पाटलांसारख्या सिनियर नेत्यांनाही बोलावं की हे उगाच लोक भावना भडकवत आहेत म्हणून राज्यपालांना. काय छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सुद्धा एक अपमान आहे. रावण म्हटल्यावरती एका नेत्याला जर एका राज्याचा अपमान होतो, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोलल्यावरती या राज्याचा अपमान नाही. हा फरक भारतीय जनता पक्षातला विचारांचा समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी यांच्या मनामध्ये किती प्रेम आहे, किती आस्था आहे, किती श्रद्धा आहे, याचं हे गेल्या 8 दिवसात माझ्या समोर सुद्धा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान असेल, सध्या सुरू असलेला सीमावादाचा प्रश्न असेल, असं विविध विषयांवरती संजय राऊत या क्षणाला बोलत होते. तर हेच ठरतील आज दिवसभर मुद्दे महाराष्ट्राचे. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.